धर्मग्रंथ वाचायचा तर हस्तलिखित प्रत मिळणं अवघड. सुंदर सुवाच्य अक्षरात असणं तर त्याहून अवघड. हे ओळखून स्वामींनी टाकळी गावात रामायणाची प्रत लिहिण्याचं काम हाती घेतलं. महाराज नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. महाराज या जन्मीचा आशीर्वाद दिलात की पुढल्या जन्मीचा? याच जन्मीचा. महाराज, ही दशपंचक गावच्या ब्राह्मणाची स्त्री आहे. हिचा पती ऐन तरुणात क्षयरोगाने गेला. सती जाण्या अगोदर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी ती आली आणि तुम्ही तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. आई, माझ्या हातून जो आशीर्वाद आला तो साक्षात रघुपतीचा आहे. तो अन्यथा जाणार नाही. मी एकदा आपल्या पतीला पाहतो. तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर आहात. तुम्ही माझ्या पतीला नवा जन्म दिलाय. कुलकर्णी, तुम्हाला 10 मुले होतील. तुम्ही दशपुत्रे म्हणून प्रसिद्धीस याल.